श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पंचांगानुसार यंदा श्रावण महिन्याचा प्रारंभ हा 13 ऑगस्ट पासून होणार आहे. श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास, पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व दिले जाते. पौराणिक मान्यतानुसार श्रावणात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होते. भगवान शंकराची आपल्यावर कृपा दृष्टी राहते. या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काही जण श्रावणी शनिवारीही उपवास धरतात. श्रावणात विविध सणांची रेलचेल असते. श्रावणातील हरियाली तीज, नागपंचमी, रक्षाबंधन, पिठोरी अमावास्या, मंगळागौर अशा विविध सण या एकट्या श्रावण महिन्यात असतात. श्रावणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते. तसेच श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी, दूध, बेलपत्र, धतुरा, मध इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे. विशेषतः सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात. या महिन्यात प्रत्येक वाराला काही ना काही व्रत असते. सोमवारी शिवपूजा व अर्धा उपवास करतात. तसेच नववधू तांदूळ, तीळ, मूग, जवस आणि सातू या धान्याची शिवामूठ सोमवारी शिवाला वाहतात. मंगळवारी नववधू मंगळागौरीचे पूजन करून हा दिवस विविध वैशिष्ट्यपूर्ण खेळ खेळून साजरा करतात. बुधवारी बुधाची तर गुरुवारी बृहस्पतीची पूजा करतात. शुक्रवारी गौरीचे पूजन करतात. सवाष्णींना भोजन देतात व त्यांच्याप्रमाणे सुवासिनींना दूध फुटाणे देऊन हळदी कुंकू लावतात. शनिवारी शनी, मारुती, नरसिंह व पिंपळ यांची पूजा करतात आणि मुंजा मुलास स्नान घालून भोजन देतात. रविवारी सूर्याची पूजा करून त्याला खिरीचा नैवेद्य दाखवतात. तर पौर्णिमेला समुद्रकिनारी वरुणाला प्रसन्न करण्यासाठी समुद्राला नारळ अर्पण करतात. यावरूनच नारळी पौर्णिमा हे नाव आले आहे. या दिवशी बहिणी भावाला राखी बांधते म्हणून या दिवसाला रक्षाबंधन व राखी पौर्णिमा असे म्हणतात. तर श्रावण वद्य अष्टमीला कृष्णाचा जन्म झालेला तिला कृष्णाष्टमी म्हणतात व त्या दिवशी रात्री कृष्ण जन्मोत्सव साजरा करतात. तर श्रावणातील अमावास्येला पिठोरी अमावास्या म्हणतात कारण या दिवशी संतान प्राप्तीसाठी पिठोरी व्रत केले जाते. काही भागात या दिवशी बैलपोळ्याचा सणही साजरा केला जातो. आणि आज म्हणजेच 13 ऑगस्टला आहे श्रावण महिन्यातील पहिला गुरुवार. या दिवशी अनेक स्वामी भक्त स्वामी महाराजांची सुद्धा विशेष पूजा करतात. अगदी घरच्या घरी स्वामींसमोर बसून स्वामी सेवाचा संकल्प करून तसेच या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत गुरुग्रह नबळा असेल किंवा कमकुवत असेल त्या व्यक्तींनी आवर्जून श्रावणातील गुरुवारी व्रत करावे. यामुळे कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत गुरुग्रह मजबूत असतो त्या व्यक्तींना कधीही अपयशाचा सामना करावा लागत नाही. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच आज श्रावण महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण संध्याकाळी तुळशीजवळ ठेवा फक्त ही एक वस्तू. ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे. आपल्या घरावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होणार आहे. त्यांच्या कृपेने आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू ठेवायची, कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी 5 वाजल्यापासून तुम्ही संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत हा उपाय करू शकतात. कारण ही वेळ जी आहे ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस. ज्या घरामध्ये दररोज तुळशीला पूजा केली जाते, तिला जल अर्पण केलं जातं, तिच्यासमोर दिवा प्रज्वलित केला जातो, त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही, त्या घरामध्ये वास्तुदोषसुद्धा राहत नाही. अशा घरावर अखंड लक्ष्मीनारायणाची कृपाही
होत असते. तसेच या घरावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकटसुद्धा येत नाही. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं. त्या पाण्यामध्ये तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल टाका. तसेच आपल्याला एक वाटी घ्यायची आणि त्यामध्ये चमचाभर गाईचं कच्चं दूध घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची. तसेच आपल्याला 2 विड्याची पानंसुद्धा घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला एक आवळासुद्धा घ्यायचा आहे. त्याचबरोबर हळद, कुंकू, अक्षदा, दिवा घेऊन आपल्याला तुळशी मातेजवळ जायचं. सर्वप्रथम आपल्याला तुळशी मातेच्या इथे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिव्याची वात जी आहे ती आपल्याला उत्तर दिशेला ठेवायची. अशा रीतीने आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे, कारण उत्तर दिशा ही धनाची देवी माता लक्ष्मीची दिशा मानली जाते. उत्तर दिशेचा स्वामी हे भगवान कुबेर आहे. त्यानंतर आपल्याला तुळशी वृंदावनला एक हळदीने स्वास्तिक काढून घ्यायचं. त्या स्वास्तिकला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करून घ्यायचे. धूप, अगरबत्ती दाखवून घ्यायचे. त्यानंतर वाटीमध्ये आपण दूध आणि हळदचं मिश्रण घेतलं होतं ते तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. जेव्हा हे मिश्रण आपण अर्पण करणार आहे त्यानंतर आपल्याला ओम नमो भगवती वासुदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. त्यानंतर जे तांब्याच्या कळशामध्ये पाणी आपण घेतलं आहे ते सुद्धा आपल्याला तुळशीला अर्पण करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला तुळशी मातेला हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायचे. तसेच 2 विड्याची जी पानं आपण घेतली होती ती तुळशी मातेसमोर ठेवायची आहेत. त्या विड्याच्या पानावर आपल्याला हळदीने एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे. आता जो आवळा आपण घेतला आहे त्या आवळ्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं. 21 वेळा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे. 21 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केल्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि त्यानंतर हा आवळा जो आहे तो आपल्याला त्या विड्याच्या पानावर जिथे आपण स्वास्तिक काढले त्याच्याबरोबर मधोमध ठेवायचे. त्यानंतर आपल्याला तुळशीभोवती 11 प्रदक्षिणा ह्या करायच्यात. प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. आता तुळशीभोवती प्रदक्षिणा करायला जागा नसेल तर स्वतःभोवती तुम्हाला 11 प्रदक्षिणा केल्या तरीही चालणार आहेत. त्यानंतर दोन्ही हात जोडून श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं. आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची. किंवा तुमची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल ते इच्छापूर्ती करण्याकरता आपल्याला प्रार्थनाही करायची. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज करायचा आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक गुरुवारी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. त्याचबरोबर तुम्हाला अजून एक उपाय सांगणार. जर तुमच्याकडे आलेला पैसा टिकून राहत नसेल, पैशाला पैसा लागत नसेल, तर जर तुमच्या जीवनामध्ये कर्ज झालं असेल तर आपल्याला काय करायचं, 2 लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्याला हळदीमध्ये बुडवून घ्यायच्यात, पिवळ्या करून घ्यायच्यात. आता या लवंगाला आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं. 21 वेळा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा. त्यानंतर आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि त्यानंतर आपल्याला या ज्या लवंगा आहेत त्या तुळशी मातेच्या वृंदावनमध्ये जी माती असते त्या मातीमध्ये आपल्याला पुरायच्यात. पुरताना आपल्याला विशेष काळजी घ्यायची. लवंगाचं जे देठ आहे ते मातीमध्ये गेलं पाहिजे आणि जे वरचं फूल असतं ते वरच्या साईडला राहिलं पाहिजे. अशा रीतीने आपल्याला या लवंगा ज्या आहेत त्या मातीमध्ये पुरून घ्यायच्या. पुरताना पुन्हा एकदा आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायच्यात. हे दोन्ही अतिशय प्रभावी उपाय आहेत. हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, दारिद्र्य नष्ट होतं आणि आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्रीहरी विष्णूने माता लक्ष्मी पूर्ण करतील. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.